आंबेगावकर ब्रेकिंग न्यूज. मंचर प्रतिनिधी. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त कमलजादेवी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, जीप शाळा, प्राथमिक मॉडेल स्कूल, कमलजादेवी प्री प्रायमरी स्कूल, अंगणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभात फेरी काढून 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तदनंतर शाळेमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य तसेच दानशूर व्यक्तींच्या शिक्षक यांच्या माध्यमातून रोख रक्कम, बक्षीस, शैक्षणिक साहित्य वाटप, सन 2011 माजी विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशस्तीपत्रक, मेडल तसेच स्वर्गीय संदीप कानडे यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक विद्यार्थी पुरस्कार तसेच कमलजादेवी 1998 10वी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने कळंब, लौकी, चांडवली, एकलेरे येथील गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षकांचा सन्मान गौरवचिन्ह व शाल देऊन करण्यात आला. सन 92-93 10वी माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून सुसज्ज वाचनालय तसेच दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून इतर भौतिक सुविधा वाचनालयासाठी करण्यात येणार आहे. यावेळी गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. लौकी, चांडवली येथील विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आले. याची संपूर्ण लिंक आंबेगावकर ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून प्रसारित करण्यात आलेली आहे. स्वागत करण्यात येत आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार काही बदल करण्यात आलेले आहे. यापूर्वी आपण राष्ट्रगीत अगोदर घेत होतो, पण जसं परिपत्रक आले त्या पद्धतीने आपण कार्यक्रम घेत आहोत. निरोगी शैक्षणिक परिसर उभारण्यासाठी आम्ही आमच्या क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करू आणि अंमली पदार्थ मुक्त भारत घडवण्यासाठी सक्रिय योगदान देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र. शासनाने आदेश काढलेला आहे. त्यानुसार वंदे मातरम हे सुरुवातीला घ्यायचं आहे. वंदे मातरम झाल्यानंतर मग राष्ट्रगीत होईल, नंतर घोषित होईल. हा कृपया बदल सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. तर आता वंदे मातरम काल आम्हाला अचानक परिपत्रक आलं, मुलांचं वंदे मातरम पाठ करायचं. तर आपण वंदे मातरम
गावचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, त्याचप्रमाणे माजी सरपंच, माजी उपसरपंच, सदस्य, गावचे पोलीस पाटील, त्याचप्रमाणे गावचे विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, त्याचप्रमाणे कर्मचारी, सर्व शासकीय कार्यालयाचे कर्मचारी, सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी मित्र, सर्वांचं मी नाव घेते का की सर्वांचं मी इथं स्वागत करतो. आणि आजचं जे ध्वजाचं पूजन आहे ते गावचे उपसरपंच श्री प्रदीप शिंदे, त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य करतील आणि ध्वजारोहण गावचे सरपंच माननीय राणीताई खेडे हे करतील. ग्रामस्थांचं मनापासून आभार. या ठिकाणी ध्वजाचं पूजन करण्याकरता या ठिकाणी आपल्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय नवनाथजी थोरात, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष तेजस्वी पडवळ ताई आणि सर्व व्यवस्थापन कमिटी यांनी ध्वज पूजन करण्याकरता समोर यायचे. सर्वांना नम्र विनंती. चला, सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य सन्माननीय सर्वांना विनंती आहे, आपण ध्वजपूजन करण्याकरता या ठिकाणी यायचे. मॅडम उपस्थित आहे, आपलं सुद्धा मनापासून अभिनंदन. त्याचप्रमाणे डॉक्टर बालकृष्ण थोरात, आपणास विनंती आहे ध्वजपूजन करण्याकरता या ठिकाणी समोर यायचे. या ठिकाणी आपल्या शाळेचे माजी शिक्षक आदरणीय कुराडे सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं मनापासून अभिनंदन. आदरणीय शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सुदामजी काळे, आपणास विनंती, आपण नारळ वाढवायचं काम करायचं आहे. आपल्या आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या माजी सभापती, आमच्या मार्गदर्शिका आदरणीय उषाताई कानडे मॅडम यांनी ध्वजवंदन करायचे आणि ध्वजारोहणासाठी आदेश या ठिकाणी आर्या थोरात आदेश. यामध्ये सन्माननीय डॉक्टर बाळकृष्ण थोरात, सन्माननीय सोमनाथ भालेराव आणि सन्माननीय इसाक शेख पत्रकार आणि सन्माननीय तुषार थोरात स्कॉलरशिप परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान ते या ठिकाणी करणार आहेत. त्यांना बऱ्याच 2-3 शाळांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांचे सन्मान करायचे आहे. त्यांना जायचं असल्याने जे स्कॉलरशिपमध्ये यशस्वी झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी समोर यायचं आहे. चला. चांडवलीला जायचे, कळंबला जायचे, पावसामुळे लवकर कमी. बाळकृष्ण थोरात, सन्माननीय सोमनाथ भालेराव, सन्माननीय इसाक शेख, सन्माननीय या ठिकाणी आवर्जून आलेले आहे की जी नंदीबैल समाजाची आपली मुलगी
सुवर्णा आव्हाड का अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये राहायला स्वतःचं घर देखील नाही, परंतु आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आणि आपल्या अभ्यासू वृत्तीनं तिने इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यामध्ये 11वा क्रमांक मिळवलाय. सर्वांनी या विद्यार्थिनीचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून फक्त आपली जिद्द, कष्ट आणि मेहनत आणि अभ्यास याच्या जीवावर तिने हे यश संपादन केले. तिचा सन्मान पत्रकार इसाकबाई शेख आणि सोमनाथ भालेराव बाळकृष्ण थोरात आणि आंबेगाव ब्रेकिंग न्यूजचे सर्व आदरणीय पत्रकार इसाकबाई शेख यांच्या हस्ते संपन्न होते. त्यांच्या मातोश्री देखील उपस्थित आहे. आपण देखील पुढे यायचे आणि खरोखर ही आपल्या गावासाठी अभिमानाची बाब आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करा आणि माझी ग्रामस्थांना हात जोडून विनंती असेल, या मुलीच्या पुढच्या शिक्षणासाठी आपण नेहमी सदैव सर्वांनी या मुलीसाठी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पोपट शेठ थोरात यांनी 501 रुपयाची शिक्षणासाठी शैक्षणिक मदत केली आहे. मी पोपटरावला मनापासून धन्यवाद देतो. आदरणीय व्यासपीठावर प्रमुख पाहुणे, मान्यवर शिक्षक वृंद, पालकवर्ग आणि माझा लाडका बालमित्रमंडळी, आपण सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण आपल्या भारत देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरा करत आहोत. 15 ऑगस्ट हा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे. अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागामुळे आणि संघर्षामुळे आपला भारत देश स्वतंत्र झाला. त्या त्यागाचे स्मरण करून आपल्या देशावर प्रेम करण्याची आणि देशाच्या प्रगतीसाठी चांगले नागरिक बनण्याची प्रेरणा आपण घेऊया. आजच्या या सुंदर कार्यक्रमात मी शीतल किफिरकर, कमलजा देवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने आपल्यासमोर प्रास्ताविक सादर करत आहे. 15 जून 2015 रोजी स्थापन झालेली आमची स्कूल म्हणजे कमलजा देवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूल एक छोटंसं रोपटं होतं. आता त्याचा वटवृक्ष होतो आहे. अत्यंत अल्प दरात मुलांना सर्व शिक्षण सोयी उपलब्ध करून देण्याचं काम आपली ही संस्था करत आहे. यामध्ये वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम, सण, उत्सव असे साजरे करून मुलांना आधुनिक शिक्षणाबरोबर संस्कृतीची ओळख करून दिली जाते. आमचा उद्देश केवळ मुलांना शिकवणे हा नसून त्यांच्या मनात शिक्षणाची आवड, आत्मविश्वास आणि चांगले संस्कार निर्माण करणे हा आहे. या छोट्या बालकांचा सर्वांगीण विकासासाठी त्यांचे पालकही त्यांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे होते. शाळा आणि पालक यांच्या सहकार्याने मुलांचा पाया मजबूत होत असतो. अशीच ही सहकार्याची भावना आपले पालक आणि हे ग्रामस्थ जपत असतात. त्या सहकार्यातून यावर्षी म्हणजे 2025-26 या शैक्षणिक वर्षात आपल्या कमलजा देवी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलसाठी पुढील प्रमाणे मदत आलेली आहे. त्यामध्ये SSC 98 बॅच, सातत्याने मदत करणारी अशी ही बॅच, तसंच कधीही कोणत्याही शैक्षणिक कार्यासाठी तत्पर असणारी ही बॅच. या बॅचने कमलजा देवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलसाठी 2 स्मार्ट TV दिले. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आभार. त्यांचा एक छोटासा सत्कार होतोय. तर 98च्या बॅच 98च्या बॅचमध्ये सर्वांना मी विनंती करते की आपण स्टेजवर यायचे. आपला एक छोटासा सत्कार होतोय. हा सत्कार LRCचे साहेब सकाराम साहेब यांच्या सेवा अशी मी त्यांना विनंती करते. एक मिनिट. स्वागत आणि आभार. मी ग्रामशिक्षण समितीचे अध्यक्ष संदीप
नाही ते तिथंच ठेवू. धन्यवाद सर. फ्लॉवर डेकोरेटरचे मालक माननीय वरुण पिंगळे यांनी आपल्या स्कूलसाठी एक फॅन दिला, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्यांना मी विनंती करते आपणही इथे सत्कार देण्यासाठी आले. आत्ताच आपण जो सत्कार केला ते डगे साहेब इथं आपल्या कार्यक्रमात उपस्थित राहिले, त्यांना मी विनंती करते की आपण इथे स्टेजवर यायचे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका निराळी मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. माननीय संजू शेठ व राजू शेठ भालेराव यांनी आपल्या कमलजादेवी प्री प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलसाठी एक कपाट दिले, त्यांचेही धन्यवाद. त्यांचाही सत्कार होते. माननीय मुख्याध्यापिका सुनंदा भालेराव मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. भारतीय सैन्य दलात जम्मू काश्मीर येथे कार्यरत असणारे सुभेदार माननीय श्री निखिल विलास रामकर व त्यांचे बंधू निलेश विलास रामकर यांनी आपल्या कमलजादेवी प्रायमरी इंग्लिश मीडियम स्कूलसाठी एक कपाट दिलं, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. त्यांचा सत्कार करण्यासाठी आपल्या गावचा प्रथम नागरिक आपल्या सरपंच ताई उषाताई कानडे यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सेवानिवृत्त आदर्श मराठी भाऊसाहेब माननीय विजय किशोर रामकर यांनी आपल्या शाळेसाठी एक कपाट दिले, त्याबद्दल त्यांचेही आभार. त्यांचा सत्कार रामशिक्षण समितीचे अध्यक्ष गंगाराम गोपाल भालेराव यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. कानडे यांच्या स्मरणार्थ श्री गणेश कॉलेजचे उद्योजक माननीय श्री सागर कानडे यांनी आपल्या शाळेची नेम प्लेट करून दिल्याबद्दल त्यांचेही आभार. धन्यवाद. काही ग्रामस्थांनी नाव न सांगण्याच्या अटीवर काही भेटवस्तू दिल्या आहेत, त्यांचेही आभार. आज आपल्या सहकार्य केल्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण केलेली ही मदत अत्यंत मोलाचीच आहे आणि आपल्या सहकार्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा निश्चितच अधिक चांगल्या प्रकारे विकास करण्यास मदत होईल. आवाज नको बिलकुल. समोरचे विद्यार्थी हात बांधलेले. यानंतर मी या ठिकाणी विनंती करतो जीप प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल च्या सन्माननीय मुख्याध्यापिका सौ निराळी मॅडम यांना अहवाल वाचन. प्रथम सर्व येथे जमलेले ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थी या सर्वांना 80व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, पालकवर्ग, ग्रामस्थ, सर्व शिक्षकवृंद आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपल्या सर्वांना शुभेच्छा. आज आपल्या देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करीत आहोत. या मंगल प्रसंगी आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळंब या शाळेचा सन 2025-26 या शैक्षणिक वर्षातील कामकाजाचा अहवाल मी आपल्यासमोर सादर करीत आहे. आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन वर्षभर विविध कार्यक्रम राबवले जातात. त्यामध्ये विद्यार्थ्यांची नियमित उपस्थिती, गुणवत्तापूर्ण शिक्षण, वाचन लेखन कौशल्य, विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला चालना देणारे विविध उपक्रम घेण्यात येतात.
शालेय विद्यार्थ्यांच्या सन 2025-26च्या शैक्षणिक प्रगतीचा नियमित आढावा घेतला जातो. मागे राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सराव व वैयक्तिक मार्गदर्शन केले जाते, तर गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या अधिक प्रगतीसाठी त्यांना प्रोत्साहन देण्यात येते. आजच्या विज्ञान युगात तसेच एआय टेक्नॉलॉजी सारख्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी विविध स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. यामध्ये सन 2025-26 मध्ये जानेवारी 26ला इयत्ता 4थी आणि 7वी साठी शिष्यवृत्ती परीक्षा जाहीर झाली आणि 27 एप्रिल 2026ला ही परीक्षा झाली. या परीक्षेमध्ये थोड्या कालावधीमध्ये आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान असे यश मिळवलेले आहे. इयत्ता 4थीच्या वर्गाचे 39 विद्यार्थी परीक्षेत पास झाले आहे, तर रुद्र गणेश कानडे हा विद्यार्थी राज्यात 10व्या क्रमांकाने आलेला आहे. त्याचप्रमाणे पुरुषोत्तम नानासाहेब बुगाने, रुद्र संतोष निगोर, स्वरा विकास भालेराव, सलमा सलील शेख, वेदांत नंदकुमार बोराडे व पूर्वा निलेश भालेराव असे एकूण 7 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले. या यशामुळे आमच्या शाळेचे नाव तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात सुद्धा उज्ज्वल झाले आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक श्री कानडे सर व सौ जास्कर मॅडम यांचे शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन. याचप्रमाणे शाळेमध्ये NSSE, मंथन, एक्सलंट, अभिरूप यासारख्या परीक्षांना पालकांच्या इच्छेवरून विद्यार्थ्यांना बसविले जाते. त्यामध्ये इयत्ता 2री, 3री, 4थीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. काही विद्यार्थी राज्यात 3ऱ्या, 5व्या, 6व्या क्रमांकाने आले आहेत, तर काही विद्यार्थी जिल्ह्यामध्ये सुद्धा 3ऱ्या, 4थ्या क्रमांकाने पास झालेले आहेत. खो खो, कबड्डी या स्पर्धेमध्ये मुलांचा प्रथम क्रमांक आलेला आहे, तर लंगडी या स्पर्धेमध्ये बीट पातळीवर 2य क्रमांक आलेला आहे. लोकनृत्य स्पर्धेमध्ये बीट पातळीवर 2य क्रमांक, तर कविता गायन स्पर्धेमध्ये तालुका पातळीवर 2य क्रमांक मिळवलेला आहे. याचप्रमाणे शाळेने खेळ व शैक्षणिक स्पर्धेमध्ये जोरदार कामगिरी केलेली आहे आणि शाळेचे नाव उच्च शिखरावर नेले आहे. शाळेला पालक आणि ग्रामस्थांचे सहकार्य सातत्याने लाभत आहे. सन 2025-26 मध्ये अशाच दानशूर ग्रामस्थांकडून शाळेला पुढील प्रमाणे देणग्या प्राप्त झालेल्या आहेत. कैलासवासी महादू रामभाऊ कानडे गुरुजी व कैलासवासी सावित्रीबाई महादू कानडे यांच्या स्मरणार्थ सौ सुमन ज्ञानेश्वर भुजबळ, कैलासवासी हिराबाई जनार्दन बाळसराफ, श्री नारायण शेठ महादू कानडे, श्री पांडुरंग महादू कानडे, श्री शिवाजी महादू कानडे यांकडून शाळेला 1,11,111 रुपये किमतीचा 75 इंची स्मार्ट बोर्ड प्राप्त झालेला आहे. शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार. त्याचप्रमाणे श्री अमित भालेराव, RBI बँक मॅनेजर कुर्ला यांनी ऑफिससाठी सुमारे 45,000 रुपये किमतीच्या 12 खुर्च्या आम्हाला दिलेल्या आहेत. त्याच खुर्च्यांवर आता सर्व पदाधिकारी व अध्यक्ष बसलेले आहेत. त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीने खूप खूप अभिनंदन. कैलासवासी कोंडाजी शेठ उदाजी भालेराव यांच्या स्मरणार्थ श्री राजेश पांडुरंग भालेराव कॉन्ट्रॅक्टर यांनी आपल्या शाळेला 40,000 रुपये किमतीचा शालेय बोर्ड दिलेला आहे. त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आभार. आणि माजी मुख्याध्यापक श्रीमती सुनंदा शांताराम भालेराव यांकडून आमच्या शाळेला 5 CCTV संच 25,000 रुपये किमतीचे प्राप्त झालेले आहे. शाळेच्या वतीने मॅडमचे आभार.
शाळेसाठी सातत्याने मदत करणारी सन 1993-94च्या विद्यार्थ्यांनी नवीन बांधकाम झालेल्या हॉलसाठी 10 फॅन व 10 स्पीकर दिलेले आहेत. ते 25,000 रुपये किमतीचे स्पीकर दिलेले आहेत. त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आभार. त्याचप्रमाणे निवृत्त गटविकास अधिकारी श्री सकाराम शेठ भालेराव व मित्रमंडळ यांनी शालेय साहित्य, वही, दप्तर, रंगपेटी, चित्रकला वह्या विद्यार्थ्यांना वाटप केलेले आहे. त्यांचे सुद्धा शाळेच्या वतीने आभार. आमच्या शाळेच्या व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांकडून इयत्ता 1ली ते 4थीतील प्रथम 3 क्रमांक व शिष्यवृत्तीधारक गुणवंत विद्यार्थी यांना शालेय साहित्य व भेटवस्तू देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तार कंपाऊंडसाठी श्रीमती निशा आनंदकर मॅडम, श्री केतन भालेराव या सदस्यांनी प्रत्येकी 5,000 रुपये दिले आहेत. त्याचप्रमाणे नारायण रामचंद्र कानडे यांनी सुद्धा कंपाऊंडसाठी 10,000 रुपये दिले आहेत. तर इयत्ता 3री-4थीचे पालक वर्ष 2025-26 यांकडून सुद्धा 10,000 रुपये मिळाले आहेत. त्यामुळे शाळेला सुंदर असे तार कंपाऊंड करण्यात आलेले आहे. कैलासवासी दत्तात्रय अनंत दळवी गुरुजी यांच्या स्मरणार्थ दळवी परिवारांकडून 200 वह्या विद्यार्थ्यांसाठी प्राप्त झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे SSC बॅच 2011-12 या विद्यार्थ्यांनी इयत्ता 1ली ते 4थीच्या 3 क्रमांकांना व तसेच शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना मेडल व सर्टिफिकेट दिलेले आहे. आपल्या गावचे प्रसिद्ध कमलच्या देवी हॉटेल भेट सम्राट श्री साळवे बंधू यांकडून शाळेला रोख रक्कम 5,000 रुपये प्राप्त झालेली आहे. आपल्या गावचे सुपुत्र श्री विकास सीताराम कानडे आदर्श शिक्षक यांकडून एक आदर्श शिक्षक व एक आदर्श विद्यार्थी निवडण्यात आलेला आहे. त्यांना ट्रॉफी आणि मेडल देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम देण्यात आली आहे. तसेच आमच्या शाळेचे आदर्श शिक्षक श्री संतोष बबन कानडे सर यांकडून शिष्यवृत्तीमध्ये जे विद्यार्थी गुणवत्ताधारक झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना टिफिन व वॉटर बॉटल बक्षीस देण्यात आले आहे. तसेच सौ चास्कर मॅडम यांनी या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस दिलेले आहे. तसेच श्री आशिष बबन भालेराव व निखिल भालेराव यांनी आपल्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त शाळेला 2,500 रुपये किमतीचा प्रत्येकी एक फॅन दिलेला आहे. तसेच श्री स्वप्नील भालेराव यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांसाठी 160 दप्तर आम्हाला प्राप्त झालेले आहे. वरील सर्व देणगीदारांनी देणग्या देऊन आम्हाला उपकृत केले आहे. त्याबद्दल शाळेच्या वतीने सर्वांचे खूप खूप आभार. तसेच विद्यार्थ्यांना आनंददायी व सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे म्हणून आमच्या शाळेला भौतिक सुविधा प्राप्त झालेल्या आहेत. त्यामध्ये शासनाकडून मॉडेल स्कूल अंतर्गत असे सुसज्ज असे सांस्कृतिक भवनाचे बांधकाम पूर्ण झालेले असून त्यामध्ये शालेय इमारतीची दरवाजे, खिडक्या व इतर दुरुस्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे व्हरांड्यावर फरशी बसवणे, शाळेसमोर पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले आहे आणि उर्वरित 4 खोल्यांवर वॉटरप्रूफिंगचे काम करण्यात आले आहे आणि संपूर्ण इमारतीस सुंदर असे रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे आमची शाळा सुंदर दिसून येत आहे. तसेच आपल्या शाळेमध्ये हरित शाळा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सुंदर अशी बाग तयार करण्यात आली असून मैदानावर निरनिराळ्या प्रकारची झाडे लावून शाळा भौतिक दृष्टीने सुसज्ज बनवण्यात आली आहे. शाळेच्या प्रगतीसाठी त्याप्रमाणे सहकार्य करणारे सर्व पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि मार्गदर्शन करणारे सर्व अधिकारी व शिक्षक यांचे मी मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. यानंतर
कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचं अहवाल वाचन विद्यालयाचे सन्माननीय पर्यवेक्षक श्री वाडेकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार. आजच्या सभेचे अध्यक्ष, स्टेज असलेले सर्व मान्यवर, सर्व दोन्ही शाळांच्या वेगवेगळ्या समितीचे अध्यक्ष सदस्य आणि गावातील विविध संस्थांचे अध्यक्ष पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत. प्रथमतः तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे आणि आमच्या विद्यालयातर्फे स्वातंत्र्याच्या हार्दिक शुभेच्छा. मी 2025-26 या वर्षामधील आमच्या शाळेच्या उल्लेखनीय बाबींचा येथे उल्लेख करण्यात उभा आहे. इयत्ता 10वीचा 2025-26चा निकाल 97.64%, त्यामध्ये सेमीचा निकाल 100% असून आपल्याकडे असलेल्या विद्यार्थ्यांपैकी 25% विद्यार्थी जवळपास 75% अधिक गुण मिळालेले, म्हणजे आपला नुसताच टक्क्याचा निकाल नाही तर गुणवत्तापूर्ण निकाल हा लागलेला आहे. इयत्ता 12वीचा निकाल 87.50% लागलेला आहे, तोही चांगल्या पद्धतीचा आहे. इयत्ता 5वीला आमच्याकडं 19 विद्यार्थी परीक्षेला बसले होते, त्यापैकी 13 विद्यार्थी परीक्षेत पास झाले. इयत्ता 7वीला 23 विद्यार्थी परीक्षेला बसले, त्यापैकी 12 विद्यार्थी परीक्षेत पास झाले. इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत 21 विद्यार्थी बसले होते, त्यापैकी 7 पात्र होऊन 1 विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला, कुमार शुभम विनोद काळे. त्याचप्रमाणे NMMS या परीक्षेसाठी 40 विद्यार्थी बसले होते, त्यातले 27 विद्यार्थी पात्र ठरले, त्यातील 1 विद्यार्थी शुभम विनोद काळे याला राष्ट्रीय शिष्यवृत्ती NMS मिळणार आहे. त्याचबरोबर 5वी ते 8वी मधील मंथनला 52 विद्यार्थी बसले, ज्यापैकी 41 विद्यार्थी पात्र ठरले. दरवर्षी शास्त्रीय चित्रकला परीक्षा ही राज्य शासनामार्फत घेतली जाते. ज्या परीक्षेचा आमच्या विद्यालयाचा दरवर्षीचा निकाल हा 100% असतो आणि या वर्षी सुद्धा म्हणजे 25-26 या वर्षात तो निकाल 100% लागलेला आहे, ज्यामध्ये एलिमेंटरी ग्रेडला 25 विद्यार्थी व इंटरमिजिएटला 22 विद्यार्थी बसले होते. तसेच क्रीडामध्ये जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्यामार्फत राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा घेण्यात आली होती लातूर येथे, ज्यामध्ये आमच्या विद्यालयातील कुमार संस्कार सुनील भालेराव याने पुणे विभागाचं प्रतिनिधित्व राज्य पातळीवर केलं होतं. आता आमच्या विद्यालयात वेगवेगळ्या अध्यापनासाठी प्रत्येक वर्गात 1-2 वर्ग सोडले तर 10 वर्गात ई-लर्निंग संच आहे, ज्याचा वापर आमचे शिक्षकवृंद वेळोवेळी गरजेनुसार करत असतात. तसेच 2 स्मार्ट TV जे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त आहेत असे आमच्या 2 वर्गामध्ये आहेत, ज्याचा वापर शिक्षकवृंद करत असतात. रोटरी क्लबच्या माध्यमातून आम्हाला एक आधुनिक अशी विज्ञान प्रयोगशाळा मिळाली आहे, ज्याचाही वापर आमच्याकडे अध्यापनात केला जातो. आमच्याकडे 20 कॉम्प्युटरची सुसज्ज अशी लॅब आहे व ज्या लॅबला शिकवायला एक तज्ज्ञ अशा शिक्षिका आम्ही नेमल्या असून त्यांचे वेळापत्रकाप्रमाणे तास होत असतात. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील शिवसंस्कार सामान्य ज्ञान परीक्षा आयोजित केली होती. त्यात आमच्या विद्यालयातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व नंबर आलेल्या विद्यार्थ्यांना त्या आयोजकांकडून बक्षीस दिले गेले.
इन्स्पायर अवॉर्ड ही केंद्राची एक विज्ञान विषयक प्रकल्प सादरीकरण असतो. गेल्या वर्षी आपल्या विद्यालयातून 2 विद्यार्थ्यांची इन्स्पायर अवॉर्डसाठी निवड झाली होती. कुमार सर्वे संतोष थोरात आणि कुमारी नेहा नितीन भालेराव या 2 विद्यार्थ्यांचा प्रकल्प हा त्या ठिकाणी सादर केला गेला. त्याचप्रमाणे विज्ञानामध्ये दरवर्षी आमच्या विद्यालयात विज्ञान प्रदर्शन भरलं जातो. त्या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रश्न मंजुषा सुद्धा घेऊन मुलांचा कसा स्पर्धा परीक्षेला तयारी होईल याचा विचार केला जातो. आणि 5वी ते 8वी तालुका विज्ञान प्रदर्शनात 5वी ते 8वी या गटामध्ये कुमार स्वामी निलेश काळे याची जिल्हा स्तरावर म्हणजे तालुक्यातून जिल्ह्याला त्याचा प्रकल्प निवडला गेला होता. जिल्ह्याला आपण तो प्रकल्प सादर केला होता. दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी आपण दरवर्षी त्या ठिकाणी घेऊन जातो. त्यांना एक क्षेत्रभर आणि तिथली थोडीशी दुर्बीण किंवा JMRT हे पाहण्याची संधी आपण दरवर्षी देत असतो. तसेच आयुका पुणे यांच्या मार्फत विज्ञान निबंध स्पर्धा आयोजित करतात. गेल्या वर्षी सुद्धा त्या स्पर्धेला आपल्या विद्यालयातील कुमार कार्तिक दादाभाऊ कानसकर यांनी निबंध सादर केला व त्याला 3य क्रमांक मिळाला. त्याचप्रमाणे विद्यालयाला श्री संत सोपान काका सुंदर माझी शाळा या अंतर्गत तालुकास्तरीय 2य क्रमांक मिळाला आहे. वर्षभर शासकीय नियमानुसार ज्या राष्ट्रपुरुषांची जयंती, पुण्यतिथी, दिनविशेष, राष्ट्रीय सण, उत्सव हे आमच्या विद्यालयात नेहमी साजर होत केले जातात. त्याचप्रमाणे विद्यालयात सकाळी 9:50 जादा तास असतो. ज्या जादा तासामध्ये अप्रगत विद्यार्थ्यांना विशेष असं मार्गदर्शन केलं जातं आणि रेग्युलर म्हणजे जे मंथन, नवोदय, स्कॉलरशिप आणि NMS यांच्या आम्ही 4 अशा विशिष्ट वेगवेगळ्या टीम निर्माण केल्या, तयार केल्या शिक्षकांच्या. आणि ज्यांनी जूनपासून त्या स्पर्धा परीक्षांचं गायडन्स सुरू केलेलं आहे. हे झालं आमचं शैक्षणिक. त्यानंतर मदत ही केवळ आपल्या अवतार्याची पूर्ण झाल्या कित्येक मनोकामना या युक्तीप्रमाणे आमच्या विद्यालयात कळंब पंचक्रोशीतील दानशूर व्यक्ती, संस्था, काही मंडळ, काही माजी विद्यार्थी संघटना या वर्षभर मदत करत असतात. त्यांच्या सहकार्याचा नामोल्लेख करणे हे इथे योग्य ठरेल आणि त्यांचे आभार मी या कार्यक्रमात मानत आहोत. ते पुढीलप्रमाणे गेल्या वर्षभरात प्रथमतः दत्तात्रय शेठ भालेराव व शरद शेठ भालेराव व गावच्या प्रथम नागरिक उषाताई सचिन कानडे यांच्याकडून आम्हाला ॲक्वा मशीनच्या दुरुस्तीसाठी 18,000 रुपये मिळाले होते. त्यांचे आभार. त्यानंतर सखाराम शेठ भालेराव साहेब व मित्र परिवार, दत्तात्रय शेठ भालेराव, वन अधिकारी सुरेश शेठ भालेराव, कृषी अधिकारी डॉक्टर बाळासाहेब गायकवाड या सर्वांतर्फे गेल्या वर्षी 51,000 रुपयाचं शैक्षणिक साहित्य गरीब गरजू अशा मुलांना ज्या कंपास, दप्तर, वही, पेन हे 51,000 रुपये दिलं. त्यांनी गेल्या वर्षी दिलं. यावर सुद्धा त्यांनी ते साहित्य आमच्या विद्यालयाच्या गरीब आणि होतकरू मुलांना दिलेलं आहे. त्यांचे आभार. SSC बॅच 1998 आणि दत्ताशेठ कानडे व त्यांचा मित्र परिवार यांच्याकडून ढोल, ताशा व माईक आमच्या विद्यालयास प्राप्त झाले. त्यांचे आभार. आपलं ग्राउंड हे सपाट नव्हतं, काही ठिकाणी अडचणी होत्या, तर शेखर शेठ कानडे यांनी
आमच्या आव्हानाला साथ देऊन काही दिवस जसा लागल तसा त्यांचा JCB आमच्या विद्यालयात पाठवला आणि ग्राउंडचं सफाईकरण त्यांनी आम्हाला करून दिलं, त्याबद्दल आभार. आम्ही छोटी आणि मोठी सहल दोन्ही नेत असतो. छोटी सहल आसपास परिसरात नेतो. गेल्या वर्षी शमदाबाबा या ठिकाणी ती सहल नेली असताना रामशेठ लोके व विशालभाऊ गाडेकर यांच्यातर्फे आमच्या सर्व विद्यार्थ्यांना केळी आणि पाणी याची अशी सुंदर सोय त्यांनी शमदाबाबा मंदिराच्या खाली केली होती, त्याबद्दल त्यांचे आभार. महिंद्रा कंपनीचे नांदी फाउंडेशन हे जे फाउंडेशन आहे त्यांच्या अंतर्गत आपल्या गावातील सौभाग्यवती साळवे मॅडम हे ते काम पाहतात. त्या आमच्या विद्यालयातील मुलींचं मार्गदर्शन वेळोवेळी करत असतात आणि त्या नांदी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला काही क्रीडा साहित्य मिळालं आहे. तर नांदी फाउंडेशनचं आणि सौभाग्यवती साळवे मॅडमचे मी आभार व्यक्त करतो. उल्हास ट्रस्ट मुंबई ही एक संस्था आहे जे इंजिनियर्स वगैरे आहेत त्यांनी स्थापन केलेली एक संस्था आहे, ज्या संस्थेमार्फत गेले कित्येक वर्ष आपल्याकडे गरजू असे 9वी आणि 10वीच्या 10 मुलांना 9वीचे 5 आणि 10वीचे 5 आम्ही पाठपुरावा करतो. त्यांच्याकडे 1,000 रुपये रोख त्या म्हणजे रोख म्हणण्याच्या अकाउंटला पाठवत जातात. दरवर्षी ही स्कीम चालू आहे. त्या उल्लेख ट्रस्टचे सुद्धा आम्ही आभार मानतो. मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे शिवसंस्कार सामान्य स्पर्धा आणि विनेश कंपनी ज्यांचे मॅनेजिंग डायरेक्टर विजयकुमारजी ढगे साहेब यांच्या माध्यमातून आणि ज्ञानलक्ष्मी विकास प्रतिष्ठान व सर्व माजी विद्यार्थी यांच्याकडून त्या स्पर्धा आयोजित केल्या आणि 11,000 रुपयाची पुस्तकं त्यांनी आम्हाला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे हार्दिक आभार. त्याचप्रमाणे रोटरी क्लब पुणे आणि पुणे ते आळेफाटा या सर्व शाखा रोटरी क्लबच्या यांनी आमच्या विद्यालयात एक ॲक्वा मशीन जे पहिले होतंच पण विद्यार्थी संख्या जास्त आहे त्याचं फिल्ट्रेशन नीट होत नव्हतं, तर फिल्ट्रेशन होण्यासाठी मोठं असं ॲक्वा मशीन आणि वैज्ञानिक प्रयोगशाळा आधुनिक पद्धतीची आम्हाला दिली. या कामात आपल्या गावातील माजी विद्यार्थी श्री स्वप्नील भालेराव बॅच 2006 यांनी खूप सहकार्य केलं. त्यांनी रोटरी क्लब आणि आमचं दोघांचा समन्वय साधून या आरो सिस्टीम आणि विज्ञान प्रयोगशाळा आम्हाला आमच्या विद्यालयास मिळून दिली, त्याबद्दल स्वप्नील भालेराव आणि रोटरी क्लब सर्व शाखा यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आपल्या गावातील युवा कीर्तनकार तन्वी जितेंद्र विश्वासराव यांना आम्ही आवाहन केलं होतं आणि त्यांची पण इच्छा होती. त्यांनी आम्हाला 11,000 रुपये दिले. त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की 2 विद्यार्थी तुम्ही निवडा आणि ज्या निवडल्या विद्यार्थ्यांचा पूर्णपणे वर्षाचा खर्च त्या ताई करणारे त्यांनी आम्हाला 11,000 रुपये दिले. त्या मुलांना आम्ही दप्तर कपडे जे लागेल ते वर्षभर साहित्य देणारे. मग त्यांनी ती 2 मुलं शैक्षणिक कामासाठी दत्तक घेतली, त्याबद्दल त्या हळूहळू तन्वीताई विश्वासराव यांचे मी विद्यालयाच्या वतीने आभार मानतो. त्याचप्रमाणे सन 1998च्या बॅचनी 10वीच्या शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आणि मार्गदर्शन करणाऱ्या विद्यार्थी सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. तसेच नवनाथ शेठ कानडे, बाळासाहेब गंगाराम भालेराव याचकडून आम्हाला संगणक रूमसाठी कारण लाईट रात्री आपल्याकडं त्यांनी 2 इन्व्हर्टर उपलब्ध करून दिले, त्याबद्दल त्यांचे आभार. त्यानंतर शेवटच्या आव्हानाचे ज्यामध्ये आपण जरा वेळानंतर हा कार्यक्रम संपल्यानंतर एक आम्हाला विद्यार्थ्यांना ऑफ तासाला किंवा रिकाम्या वेळात वाचण्यासाठी एक वाचन कक्ष जिथं मुलं पुस्तकं असतील, मुलं जातील आणि त्या 30 मिनिटाचा चांगला उपयोग करतील असं एक सुंदर असं वाचन कक्ष अगदी घाईघाई पण अतिशय उत्तम असं त्यांनी रंगकामासकट सन
92-93ची बॅच आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी अतिशय सुंदर असं बैठक व्यवस्था फर्निचर, ज्यामध्ये विद्यार्थी जाऊन फावल्या वेळात पुस्तक वाचन करतील अशी दिली आहे, ज्याचा आजच आपण या कारणानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करणार आहोत. तर त्या बॅचचे सुद्धा मी आभार मानतो. याप्रमाणे आमचा शैक्षणिक विकास, आमच्या मोहिते सरचं वाक्य आहे की शिस्त आणि गुणवत्ता. आम्हाला दर मीटिंगला मोहिते सर सांगतात की सर आपण फक्त शिस्त आणि गुणवत्ता याचाच ध्यास घेऊन आमची सर्व टीम काम करत आहे. आणि मला इथे अहवाल वाचन करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो. धन्यवाद. यानंतर गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये ज्या बोर्ड परीक्षा इयत्ता 10वी 12वी आणि विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा यांचे निकाल हे साधारणतः जानेवारी महिन्याच्या पुढे होत असतात. त्यामुळे त्यांची बक्षिसं ही आपण यावेळेस देत असतो. अशा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा या ठिकाणी बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम होणार आहे. सुरुवातीला मी जीप प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल यांना विनंती करतो की आपण आपणास प्राप्त बक्षिसांचं वितरण या ठिकाणी करावं. विद्यालयांसाठी 500 वह्यांचं वाटप या ठिकाणी त्यांच्यातर्फे केलेलं आहे. प्रथमतः प्राथमिक विद्यालयातील प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 5 विद्यार्थी या ठिकाणी निमंत्रित करतोय. त्यांनी समोर यायचंय. बाळू पारदे इयत्ता 4थी, प्रतीक्षा दाभाडे, दीपाली कांबळे, स्वरा झडे आणि वेदांत मोरडे या 5 विद्यार्थ्यांनी समोर यायचे इयत्ता 4थीच्या. आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते दळवी कुटुंबातील कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांनी समोर येऊन या वह्यांचं वितरण करावं. सर्व विद्यार्थ्यांनी शांत बसून हा गुणगौरव सोहळा आपल्याला या ठिकाणी संपन्न करायचा आहे. प्रथमतः आपण या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल स्कूल कळंब यांचं या ठिकाणी आपण गुणगौरव सोहळा आपण संपन्न करणार आहोत. प्रथमतः आमच्या 1ली ते 4थीच्या सर्व वर्गांमधील प्रथम 3 क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना आपण आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने जे बक्षीस दिलं जातं दरवर्षी त्याचं वितरण या ठिकाणी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये करणार आहोत. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचे आणि मी ज्या विद्यार्थ्यांची नावं या ठिकाणी वाचेल त्या इयत्ता 1ली ते 3ही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ताबडतोब यायचे. प्रथम क्रमांक ओवे संतोष भांडेराव, द्वितीय क्रमांक ब्राह्मी तेजस कानडे आणि तृतीय क्रमांक देवीजा संदीप आडेराव. चला या 3ही विद्यार्थ्यांनी समोर यायचे. त्यांना आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने एक पॅड, कंपास पेटी असं शैक्षणिक साहित्य यांना चांगल्या उत्कृष्ट गुणवत्तेबद्दल या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करतो. त्यानंतर याचा 2रीचे विद्यार्थी नियमाने चला या 2रीच्या विद्यार्थ्यांनी पुढे यायचे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सर्व सदस्य आपण समोर या. विद्यार्थ्यांनी थोडंसं त्या बाजूला सरका पुढं. इयत्ता 3रीचे विद्यार्थी छोट्या विद्यार्थ्यांचं कौतुक करायचे. हे विद्यार्थी पुढे गेल्यानंतर आपल्या गावाचं, तालुक्याचं, राज्याचं नाव गणेश कागडे, द्वितीय क्रमांक आहे आर्या संदीप कहणे आणि तृतीय क्रमांक आहे पूर्वा निलेश भालेराव आणि ईशा निगोड. या 4ही विद्यार्थ्यांनी पुढे यायचे आणि आपलं बक्षीस या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते घ्यायचं आहे. चला यानंतर इयत्ता 4थी ब
प्रथम हस्ते स्वीकारायचे. अशा पद्धतीने आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या वतीने या विद्यार्थ्यांचा कौतुक या ठिकाणी बक्षीस देऊन करण्यात आलेला आहे. मी शाळा मेडल आणि प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येत आहे. त्यांचे जर कोणी प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित असतील, सन्माननीय श्री सनी भालेराव आणि आपले मित्रमंडळ, कृपया आपण पुढे या आणि आपल्या हस्ते या बक्षिसांचं वितरण या ठिकाणी होणार आहे. मी प्रथम परत एकदा सर्व विद्यार्थ्यांची नावं असतो पहिली ते चौथी सर्वांनी एकदम या ठिकाणी यायचे आणि आपलं प्रमाणपत्र आणि मेडल या ठिकाणी घ्यायचे. त्याचबरोबर मंचावर उपस्थित द्वितीय क्रमांक ब्राह्मी, तृतीय द्विजा, कृष्णाशीष परत पहिला सर घालत तुम्ही इयत्ता 10वी बॅच 2011-12 आपले देखील आमच्या शाळा व्यवस्थापन समिती आणि सर्व शिक्षक ईशा अरुण निगोड, रुद्र संतोष निगोड, स्वरा विकास भालेराव आणि पुरुषोत्तम नानासाहेब तुगारे. चला हे विद्यार्थी सर्व एकाच ठिकाणी या ठिकाणी एकत्रित या सर्वांचा सन्मान इयत्ता 10वी बॅच 2011-12 सन्माननीय श्री सनी भालेराव आणि त्याचे सर्व मित्रमंडळ यांच्या वतीने हा सन्मान या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी करण्यात येत आहे. धन्यवाद सर. निश्चित आली आपले सर्व मित्रमंडळ. चौथी आपल्या शाळेच्या बाबत अभिमानाची जी गोष्ट आहे की यावर्षी इयत्ता 4थीची प्रथम तास शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा या ठिकाणी पार पडली. एप्रिल 2026 मध्ये या परीक्षेचं नियोजन करण्यात आलं होतं. आपल्या शाळेतील 66 विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 39 विद्यार्थी आपले चांगल्या गुणांनी पास झालेत आणि त्यामध्ये 7 विद्यार्थी हे आपले गुणवत्ता यादीमध्ये जिल्ह्यामध्ये झळकलेले आहेत. आणि सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपल्या शाळेचं नाव राज्यामध्ये चमकवणारा राज्य गुणवत्ता यादीत आलेला आपला रुद्र धनेश कानडे याला 278 गुण 300 पैकी मिळवून त्याने राज्याच्या गुणवत्ता यादीमध्ये 10वा क्रमांक मिळवलेला आहे. असे आपले 7 विद्यार्थी जे आहेत त्यांनी आपल्या गावाचं नाव आपल्या जिल्ह्यामध्ये झळकवण्याचं काम या ठिकाणी गुणवत्तेच्या माध्यमातून केलेले आहे. निश्चितच हे उद्याचे गुणवंत नागरिक आज आपण या ठिकाणी घडवतो याचा आपल्या गावाला, आमच्या शाळेला निश्चितच अभिमान आहे. मी प्रथमतः या शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यापूर्वी मला सांगायला या ठिकाणी आनंद होतो की आमच्या शाळेतील माझ्या शिक्षक भगिनी सौ सास्कर मॅडम यांचे या ठिकाणी 5 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत. मी त्यांचं देखील समस्त ग्रामस्थ उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व मार्गदर्शक आमचे ग्रामस्थ यांच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी धन्यवाद आणि अभिनंदन करतो. सर्वांनी सास्कर मॅडम साठी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या. आमच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांच्या वतीने त्याचप्रमाणे आपल्या शाळेला नेहमीच मार्गदर्शन करणारे आपले 2008-9चे माझे विद्यार्थी 98 99 माझे विद्यार्थी आपले इसाबाई शेख, त्याचप्रमाणे डॉक्टर थोरात, त्याचप्रमाणे सचिन भालेराव, संजयजी भालेराव व इतर त्यांचे जे मित्रमंडळी आहेत आपल्या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद देतो. आपलं सहकार्य आपल्या या दोन्ही संस्थेला, दोन्ही आमच्या कमांडली प्रायमरीला सुद्धा नेहमीच आपलं सहकार्य असतं. जे मागत ते आपल्याकडून आम्हाला नेहमीच मिळत असतं आणि नुसतंच शाळेला बाकीची मदत नाही तर गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सन्मान आपल्या वतीने नेहमीच होत असतो. या शिष्यवृत्ती परीक्षेत प्रथम 7 क्रमांकांना त्यांच्या वतीने या ठिकाणी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. दोनही आपण आमच्या शाळा व्यवस्थापन समिती, त्याचप्रमाणे 1998-99 ची बॅच, त्याचप्रमाणे सास्कर मॅडम आणि माझ्याकडून या विद्यार्थ्यांना जे काही बक्षीस आहे ते विद्यार्थी एकदम पुढे येतील आणि सगळे बक्षीस या ठिकाणी
स्वीकारतील त्या बक्षीस देणाऱ्यांना मी विनंती आहे की आपण सुद्धा आपल्या हस्ते हे बक्षीस आपण द्यायचे. विद्यार्थ्यांची नावं मी पुरुषोत्तम नानासाहेब दुगारे, रुद्र संतोष निगोड, स्वरा विकास भालेराव, सलमा सरीवरसे, वेदांत नंदकुमार बोराडे आणि पूर्वा निलेश भालेराव हे सातही विद्यार्थी आपल्या शाळेचं नाव त्यांनी तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संपवलेलं आहे. मी या सातही विद्यार्थ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांना आपण सगळ्यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यायचे. छान अशी कामगिरी या शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये सीताराम कारडे यांच्या संकल्पनेतून त्यांचे बंधू कैलासवासी संदीप सीताराम कारडे यांच्या स्मरणार्थ दरवर्षी त्यांच्या परिवारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब आणि कमलदेवी विद्यालय कळंब या दोन्ही संस्थांतील एक शिक्षक, आदर्श शिक्षक आणि एक विद्यार्थी आणि एक विद्यार्थिनी आदर्श अशा पद्धतीने आपण निवडत असतो. सर्व क्रायटेरिया आणि सर्व गुणांनी संपन्न असे हे आमचे आदर्श विद्यार्थी आपण या ठिकाणी निवडत असतो. त्याचप्रमाणे शिक्षकाचं वर्षभरातील काम, विद्यार्थ्यांप्रती असणारी तळमळ आणि स्वतःला झोकून देऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी केलेले प्रयत्न या सर्वांचा या ठिकाणी आढावा घेऊन हा आदर्श शिक्षक पुरस्कार श्री विकास सीताराम कानडे आणि त्यांच्या परिवाराकडून कैलासवासी संदीप सीताराम कानडे यांच्या स्मरणार्थ दिला जातो. आता मी हे पुरस्कार या ठिकाणी वाचणार आहेत. हे पुरस्कार देण्यासाठी त्यांच्या कुटुंबातील सौ सुरेखा वहिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण पुढे यायचे आणि मान्यवरांना मी विनंती आहे की आपण देखील आपल्या उपस्थित हे पुरस्कार आपण देणार आहोत. प्रथमतः प्राथमिक विद्यालयातील आमचे आदर्श विद्यार्थी सन 2025-26 या ठिकाणी आपण त्यांच्या नावाची घोषणा करणार आहोत. प्रथम विद्यार्थी आहेत पुरुषोत्तम नानासाहेब दुगारे. हा विद्यार्थी अतिशय गरीब कुटुंबातील असून त्याचे वडील किंवा आई जे आहेत ते मोलमजूर करून या विद्यार्थ्यांना शिकवत आहेत. स्वतःचं राहणार घर नसताना देखील हा विद्यार्थी इयत्ता 4थीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये जिल्ह्यामध्ये 6व्या क्रमांकाने देखील पास झालेला आहे. खरं तर या अशा विद्यार्थ्यांचा सन्मान आपण या ठिकाणी आपल्याला खूप आनंद होतो आणि या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊन निश्चितच यांचं भवितव्य उज्ज्वल आहे. मान्यवरांच्या हस्ते याला आदर्श विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंब सन 2000 करायचा आहे. धन्यवाद. यानंतर आमचे विद्यार्थिनी आहेत शर्वरी संदीप भालेराव. अतिशय सुलसुलीत अशी विद्यार्थिनी आहे. शाळेच्या सर्व उपक्रमामध्ये नेहमीच तिचा सहभाग असतो. त्याचप्रमाणे आपले मित्रमंडळी जे आहेत त्यांना सुद्धा सहकार्य करण्याची वृत्ती तिची नेहमीच असते. अशा या शर्वरीचा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार देऊन आम्ही या ठिकाणी आमचे विद्यार्थी आहेत आणि हे प्रातिनिधिक स्वरूपात जरी असले तरी आमचे सगळेच विद्यार्थी आदर्श आहेत आणि निश्चितच पुढच्या वर्षी देखील आपण हा पुरस्कार मिळवण्यासाठी पात्र आहात. यानंतर आमच्या प्राथमिक शाळेचे आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी एकमुखाने आमचे बंधू सन्माननीय श्री गणेशजी जयराम लोहकरे, आपण सर्वजण पाहत असाल. लोहकरे सर हे मान्यवरांना सांगायचे की शब्द टाकल्यानंतर कधी हा माणूस काही म्हणत नाही. अतिशय मोलाचं सहकार्य या लोकरी सरांचं मला लाभतं, आपल्या शाळेला लाभतं. त्यांना सुद्धा कैलासवासी संदीप सीताराम कानडे यांच्या स्मरणार्थ आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येत आहे. लोकरी सरांना विनंती आहे की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे आणि हा पुरस्कार व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि सुरेखा वहिनी यांच्या हस्ते तो स्वीकारायचा. तर सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. तिच्या वतीने या ठिकाणी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी ज्यांनी थोड्या मार्कावरून त्यांचं मेरिट या ठिकाणी हुकलेलं आहे, परंतु त्यांचा अभ्यास सुद्धा कमी नव्हता. त्यांनी सुद्धा छान असे मार्क्स या ठिकाणी मिळवलेले आहेत आणि चांगलं प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. काय हरकत नाही.
अपयशी यशाची पहिली पायरी आहे अजून म्हणतात. निश्चितपणे 7वीच्या शिष्यवृत्तीमध्ये देखील हे विद्यार्थी चमकणार आहेत. आता त्या ठिकाणी प्राध्यापक दत्तात्रय भालेराव आपण उपस्थित झालात. आमच्या तिन्ही संस्थांच्या वतीने आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मी नाव वाचतो. या ठिकाणी बक्षीस आमच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात येत आलेलं आहे. त्याचबरोबर श्री विकास सीताराम कानडे आदर्श शिक्षक यांच्या वतीने सुद्धा रोख पारितोषिक आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे. रोख पारितोषिक पाकिट आणि एक छोटंसं गिफ्ट या विद्यार्थ्यांना या ठिकाणी आमची शाळा व्यवस्थापन समिती मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. त्यामध्ये कार्तिक संतोष चिखले 236 गुण या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती परीक्षेत मिळालेले आहे. कलश संतोष भालेराव 228 गुण त्याला मिळालेले आहेत. निहाल रूपनाथ यादव याला देखील 222 गुण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळालेले आहेत. कल्याणी अंकुश शिंदे 220 गुण. त्यानंतर आर्या संदीप कळणे 218 गुण. साई गणेश कागडे 208 गुण. आर्यन संदीप आरगडे 204 गुण. मनस्वी शंकर भालेराव 204 गुण. ईशा अरुण निगुड 202 गुण. कृष्णाले सुनील श्रेष्ठे 202 गुण आणि सेठे अनिल भालेराव 202 गुण आणि शेवटी ओंकार दीपक जाधव याला देखील 200 गुण शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मिळाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक करत असताना त्यांना पुढील शैक्षणिक कामासाठी आपण आपल्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सर्व ग्रामस्थ आणि आम्हा सर्व शिक्षकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांच्या कौतुकासाठी वाजवायच्या आहेत. प्रत्येक विद्यार्थ्याला एक छोटंसं गिफ्ट आणि रोख रक्कम 200 याप्रमाणे पारितोषिक या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवून या विद्यार्थ्यांचं स्वागत करायचं. यानंतर हे जे विद्यार्थी स्कॉलरशिपचे शिष्यवृत्तीचे आले हे सर्व विद्यार्थ्यांच्या कष्ट घेण्यामागे शिक्षकांचा पालकांचा हात असतो. या विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम त्याचं स्वागत करतो. यानंतर या विद्यार्थ्यांसाठी जे कष्ट करणारे आमचे मार्गदर्शक शिक्षक तसेच जे शिक्षक होते त्या दोन शिक्षकांचाही सन्मान शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. सर्वप्रथम मी सन्माननीय संतोष कांबळे सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपला सन्मान घ्यायचा आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य, माजी मुख्याध्यापिका यास विनंती करतो की आपण पुढे यायचं आणि सरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. या दोन विद्यार्थी जे जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीमध्ये आलेले आहेत. एक विद्यार्थी राज्यस्तरीय मध्ये आलेले आहे. सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचे. शाळेच्या माझे मुख्याध्यापिका यांना पण विनंती आहे सन्मान करायचा. धन्यवाद सर. यानंतर चौथीचा मार्गदर्शिका सामान्य शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या दोन्ही शिक्षकांचा सन्मान या ठिकाणी होते. तासकर मॅडमला विनंती आहे कृपया आपण पुढे येईल. शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने आपला योग्य सन्मान सुद्धा देऊन स्वागत होते, सत्कार होते. अतिशय छान असं मार्गदर्शन. यानंतर 10वीची शिष्यवृत्ती घवघवीत यश मिळवले त्यासाठी पण सन्मान चिन्ह देण्यात येणार आहे. सरांना आणि मॅडमला विनंती आहे आपण या 10वीच्या बॅचकडून सन्मान चिन्ह आहे त्या सन्मान चिन्हाचाही स्वीकार आपण या ठिकाणी करायचा. 10वीच्या बॅचकडून या अवेलेबल असतील त्या सुविधेचा बॅच घेऊया आणि आपण सन्मान या सरांचा आणि मॅडमचा स्वीकारायचा. विद्यार्थ्यांनी थोडीशी शांतता ठेवायची. कार्यक्रमाच्या आपण शेवटाकडे चाललेलो आहोत. बिलकुल आवाज नको. बैठबैठी साऊथ हा. यानंतर माध्यमिक विद्यालयातील गुणवंत विद्यार्थी आणि दानशूर देणगीदार यांच्याकडून प्राप्त बक्षिसांचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. मी प्रथमतः या ठिकाणी वह्या वाटप करीत आहे.
त्या निमित्तानं मी प्रथमतः इयत्ता 5वी मधील मी ज्या विद्यार्थ्यांची नावं घेतोय त्यांनी समोर यायचं आहे. प्रीती अशोक पाटोळे, इयत्ता 5वी अ. त्याचबरोबर रुद्र संतोष मध्ये, चेतन चंद्रकांत हुले, अथर्व अशोक थोरात आणि रुद्र संतोष मोठे या विद्यार्थ्यांनी पुढे यायचं आहे. सौजन्य जे आहे ते कैलासवासी दत्तात्रय अनंत दळवी गुरुजी यांच्या स्मरणात करण्यात येत आहे. या वह्या माध्यमिक विद्यालयासाठी 300 मिळालेले आहेत, परंतु या ठिकाणी आपण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये फक्त 5 विद्यार्थ्यांना या वह्यांचं वितरण करीत आहोत. शिका आहे इयत्ता 10वी बॅच सन 2011-12 यांच्या मार्फत या प्रमाणपत्राचं वितरण आणि मेडल याचं वितरण जे गुणवंत विद्यार्थी आहेत ज्यांनी या स्पर्धा परीक्षेमध्ये सुयश प्राप्त केलेला आहे अशा विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आहे. 2011-12 या बॅचचे विद्यार्थी प्रतिनिधी असतील तर त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं वितरण करायचं. मी याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सौ उषाताई कानडे, त्याचबरोबर माजी मुख्याध्यापिका सौ भालेराव मॅडम, त्याचबरोबर आमच्या विद्यालयाचे प्राचार्य श्री मोहिते सर आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य सन्माननीय सकाराम शेठ भालेराव यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना सन्मानित करा. यामध्ये कुमारी गुप्ता मीनादेवी तुलाराम इयत्ता 5वी या विद्यार्थ्यांनी पटकन समोर यायचं आहे. शर्मा शालू राजदेव, बालेराव आयुष संदीप, बालेराव तेजल संतोष, बालेराव स्वरा विक्रम, शेख उमेर ऐसा, शेख जोया इस्माईल, कानडे अन्वी ज्ञानेश्वर, काळे रागिनी ज्ञानेश्वर, पिसे करण कैलास, दुगाणे राधिका नानासाहेब, बालेराव सर्वज्ञ सोमनाथ, चोरमागे संस्कार सुभाष, विद्यार्थ्यांचे अभिनंदन, देणगीदारांचे आभार. आराध्या साळवे, शिवण्या उबाळे, आर्या खामकर, निखिल मध्ये, चैतन्य भोर, अवधूत इंदोरे, साईराज बेके, अनुष्का वरपे, आरती जाधव, साई इंदोरे, प्रतिभा दुगाणे, पूर्वा स्वप्नील काळे, रुद्रा थोरात, स्वरा थोरात, निरंजन बालेराव, सार्थक बालेराव, या ठिकाणी मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करावं. ईश्वरी फलके, अथर्व बंधारे, पिसेकरण,
वेदिकावरती संस्कृती चोरमागे, समृद्धी रोकडे, उज्ज्वला जाधव, तृप्ती जाधव, प्रियंका दुधाने, दिव्या शिंदे, आदेश तैतुले, काळे सारिका, ईश्वरी फलके, अथर्व बंधारे, दिसेकरण, वेदिकावरती संस्कृती चोरमागे, समृद्धी रोकडे, उज्ज्वला जाधव, तृप्ती जाधव, प्रियंका दुधाने, दिव्या शिंदे, आदेश तैतुले, काळे सारिका, भालेराव यांना विनंती करतो की आपण या विद्यार्थ्यांना सन्मानित करावं. आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सन्माननीय केतनजी भालेराव यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो. परीक्षा यामध्ये जे विद्यार्थी गुणवंत ठरलेले आहेत त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा पारितोषिक वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. सन 1998 बॅच या बॅचचे प्रतिनिधी असतील त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या पारितोषिकाचं विद्यार्थिनींना समोर यायचं आहे. आता 5वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थिनी सन्माननीय श्री राजू आडे सर, त्याचबरोबर श्री उमेशजी वाडेकर सर, त्याचबरोबर श्री सतीश पाचपुते सर आणि श्री राजू आडे सर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सन 1998 SSC बॅच यांच्या शुभ हस्ते हे सन्मान चिन्ह आपण या ठिकाणी घेऊन जायचं आहे. ज्या शिष्यवृत्ती मार्गदर्शक शिक्षकांना या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे कृपया आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचे. मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान या ठिकाणी ट्रॉफी देऊन होत आहे, त्याचा स्वीकार आपण करायचा आहे. समजदारी विद्यालय कळम माजी विद्यार्थी बॅच 1998 यांच्या वतीने हा सन्मान होत आहे. त्यांचे जे सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व या शिक्षकांना या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. समजदारी विद्यालय कळम माजी विद्यार्थी यांच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि विद्यार्थी प्लसमध्ये या परीक्षेमध्ये पास होतात त्याचा निश्चित त्यांना 10वीच्या परीक्षेमध्ये फायदा होत असतो. सर्वांचं पुरुष एकदा सर्वांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद. पुढचा सन्मान या ठिकाणी होत आहे. कैलासवासी संदीप सीताराम कानडे यांचे स्मरणार्थ आमचे मित्र आदर्श शिक्षक विकासजी कानडे सर यांचे परिवारातर्फे दरवर्षी आदर्श शिक्षक, आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनी या पारितोषिकाचं वितरण केलं जातं. मी त्यांच्या परिवारातील सदस्यांना या ठिकाणी या पुरस्कार वितरणासाठी निमंत्रित करतो. यामध्ये प्रथमतः मी आदर्श विद्यार्थी
विराज मधुकर शिंदे इयत्ता 9वी या विद्यार्थ्याला मी पुढे निमंत्रित करतो. विराज मधुकर शिंदे. यानंतर आदर्श विद्यार्थिनी कुमारी सोनाक्षी राम ढोके या विद्यार्थिनीला मी पुढे निमंत्रित करतो. इयत्ता 9वी. तक्रार नाही, शिवाय गुणवत्तेमध्ये सतत आघाडीवर, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये. यानंतर आदर्श शिक्षक या पुरस्काराचं वितरण माध्यमिक विद्यालयामधून होत आहे. या आदर्श शिक्षक या पुरस्काराचे मानकरी ठरलेले आहेत श्रीमती संगीता चिंतामण कांडोरे मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी आदर्श शिक्षिका म्हणून होत आहे. खरं तर अत्यंत कठोर शिस्तीच्या परंतु विद्यार्थ्यांबरोबरच रांगोळी काढत असतील, गाणे म्हणत असतील आणि प्रसंगी नृत्य सादर करत असतील अशा आमच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख आणि इंग्रजीच्या अध्यापिका श्रीमती. खरं तर नोकरीच्या सुरुवातीपासून इंग्रजी सारख्या विषयाचा 100% निकालाची परंपरा आजतागायत त्यांची सुरू आहे आणि अतिशय ग्रामीण भागामधील इंग्रजी विषयामध्ये इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्याला 94 इतके गुण प्राप्त त्यांच्या अध्यापनातून झाले. यानंतर पुढच्या पुरस्कार सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे माजी उपाध्यक्ष संतोषदादा भालेराव यांच्या माध्यमातून आमच्या विद्यालयातील 2 विद्यार्थी या दत्तक पालक योजनेसाठी निवडले गेले आणि त्या दत्तक पालक योजनेचे जे पुरस्कर्ते आहेत ज्यांनी हे 2 विद्यार्थीचं पालकत्व स्वीकारलेलं आहे अशा युवा कीर्तनकार कुमारी तन्वीताई जितेंद्र विश्वासराव यांना मी या ठिकाणी निमंत्रित करतो आणि त्यांच्या हस्ते या 2 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करतो. आणि सार्थक बाळू जाधव इयत्ता 5वी आणि 6वी हे विद्यार्थी आहेत. त्यांचा संपूर्ण शैक्षणिक माध्यमिक शिक्षणाचा खर्च हा ताईंनी उचललेला आहे आणि त्यासाठी रुपये 11,000 इतकी भरीव तरतूद त्यांनी विद्यालयाकडे केलेली आहे. गावातील थोरदेणगीला यांची दरवर्षीप्रमाणे असणारी जी रोख बक्षीस आहेत त्यांचं वितरण या ठिकाणी संपन्न होत आहे. मी वाया सरांना विनंती करतो की आपण हे वितरण करा. धन्यवाद सर. सन 2025 आणि 26 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 10वी आणि सेमी आणि नॉन सेमीचा निकाल या ठिकाणी जाहीर झाला. 100% निकाल या ठिकाणी आपल्या इंग्रजी माध्यमाचा आहे आणि मराठी माध्यमाचा निकाल या ठिकाणी 97.64 आहे. इयत्ता 10वी मध्ये प्रथम क्रमांक मिळवला आहे कुमार करण कैलास पिशे या विद्यार्थ्यानं. त्याला 92.80% गुण मिळवले आणि तो विद्यालयामध्ये पहिला आहे. मधुरबाई ज्ञानेश्वर शेवाळे यांचे स्मृती मित्र सौ आचार्य सुधाकर शेवाळे सहकार नगर पुणे यांच्यातर्फे 5,000 रुपयाचा कायम ठेवलेली व्याज. तसेच लक्ष्मीबाई धोंडीबा कानडे यांच्या स्मरणात श्री उत्तमराव धोंडीबा कानडे यांच्याकडून 12,500 रुपयाच्या कायम ठेवलेली व्याज. श्रीमती पानकोर मोहनदास दुगड आणि श्री हरचंद दिगंबर दुगड व दुगड परिवार यांच्याकडून 11,000च्या ठेवीवरील दरवर्षीचे व्याज. कैलासवासी गंगा इंदुमती मोहनराव भुते यांचे स्मृतिमित्र सौ सविता विवेकानंद गोष्टी यांच्यातर्फे 11,10,001 या शैक्षणिक ठेवीवरील दरवर्षीचे व्याज. कैलासवासी गंगा
विद्या शशिकांत सासवडे यांचे स्मरणार्थ श्री नितीन शशिकांत कानडे यांच्यातर्फे 25,000 रुपयाच्या शैक्षणिक सेवेला दरवर्षाचे व्याज. कैलासवासी दशरथ एकनाथ रामकर व कैलासवासी सौ लक्ष्मीबाई दशरथ रामकर यांचे स्मरणार्थ श्री विजय दशरथ रामकर भाऊसाहेब कळम यांच्याकडनं दहावीमध्ये प्रथम क्रमांकास 11,000. त्यानंतर वैभव वासुदेव रामकर यांचे स्मरणार्थ श्री वासुदेव नारायण रामकर कळम यांच्याकडनं दहावीमध्ये प्रथम क्रमांकास 501. श्री वाडेकर सर यांच्याकडनं 501 आणि माझ्याकडनंही 501. तसेच माननीय प्राचार्य शिवनेर विद्यालय आरवी माजी प्राचार्य श्री नंदकुमार विष्णू भागाव यांच्याकडनंही 500 रुपये. तसेच माननीय श्री तुषार शेठ शिवाजी थोरात यांच्याकडनं दहावीमध्ये प्रथम क्रमांकास 2,500 रुपयाचे बक्षीस असे एकूण 7,312 रुपयाचे बक्षीस करण कैलास पिसे या विद्यार्थ्यांना मिळते. मी माननीय श्री सकाराम शेठ भालेराव माजी गट विकास अधिकारी यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी बक्षीस सुपूर्द करण्यात येईल. यांच्याकडून 11,000 काय मिळाल. विद्या शशिकांत सासवडे यांचे स्मरणार्थ श्री नितीन शशिकांत सासवडे यांच्यातर्फे 25,000 कायम फेवरेबल व्याज. कैलासवासी दशरथ एकनाथ रामकर व कैलासवासी सौ लक्ष्मीबाई दशरथ रामकर यांचे स्मरणार्थ श्री विजय दशरथ रामकर कळम यांच्याकडनं. तसेच कैलासवासी वैभव वासुदेव रामकर यांचे स्मरणार्थ श्री वासुदेव नारायण रामकर यांच्याकडनं कुमारी वरपे वेदिका संतोष. त्यानंतर गंबा विद्या शशिकांत कानडे यांचे स्मरणार्थ निधी शशिकांत सासवडे यांच्यातर्फे 25,000 शैक्षणिक व्याज. कैलासवासी दशरथ एकनाथ रामकर व कैलासवासी लक्ष्मीबाई दशरथ रामकर यांचे स्मरणार्थ श्री विजय दशरथ रामकर कळम यांच्याकडनं. तसेच कैलासवासी वैभव वासुदेव रामकर यांचे स्मरणार्थ श्री वासुदेव नारायण रामकर कळम यांच्याकडनं हे बक्षीस देण्यात येत आहे. तसेच कैलासवासी गंबा इंदुमती मोहनराव भुटे यांचे स्मृतिप्रीत्यर्थ सौ सविता विवेकानंद गोष्टी यांच्यातर्फे 10,000 रुपये. तसेच इयत्ता 10वी मराठी विषयामध्ये प्रथम क्रमांक या विद्यार्थ्यांनी मिळवलाय. 100 पैकी 94 गुण या विद्यार्थ्याला मिळाले मराठी विषयामध्ये. माननीय प्राचार्य माजी प्राचार्य शिवनेर विद्यालय आरवी 10वीमध्ये 90 पेक्षा जास्त गुण मिळवणारी विद्यार्थी आहे. तिलाही 1,000 रुपये असे एकूण बक्षीस आहे 2,327 रुपये. विद्यार्थी आहे कुमारी चौरमागे संस्कृती सुभाष. सर्व दानशूर जे पालक आहे या पालकांचं विद्यालयाच्या वतीने हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर शेवटचं एक बक्षीस या ठिकाणी वितरित होत आहे. यामध्ये आमचे मित्र श्री सुभाष दत्तात्रय आंध्रे सर प्राचार्य जय हिंद औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुरण यांच्या माध्यमातून इयत्ता 10वीच्या 3 क्रमांकास भेटवस्तू या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. मी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री वाडेकर सर यांना विनंती करतो. त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री मोहिते सर, त्याचबरोबर उद्योजक या ठिकाणी एक सत्कार फक्त प्रातिनिधिक स्वरूपात आपण घेणार आहोत. आपल्या गावचं भूषण युवा कीर्तनकार कुमारी तन्वीताई विश्वासराव यांचा सन्मान या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सौभाग्यवती उषाताई सचिन कानडे, त्याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य श्री मोहिते सर यांच्या शुभास्ते होत आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण कुमारी तन्वीताई यांना सन्मानित करावं. शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. आपण त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक अभिनंदन करायचं. या ठिकाणी खरं तर जागेच्या अभावी
पंचायत झाली आणि आपली चळवळ सुरू आहे. कार्यक्रमाचा शेवट या ठिकाणी प्रथमतः मी ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य प्राध्यापक दत्तात्रयजी भालेराव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. प्रामुख्याने सगळे मुलांसाठी सूचना बैठे बैठे सावधान. छान. खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देत असताना आज पण मला एक सुचवायचे साहेब सर्वांना या ठिकाणी मुलांचं माझ्या माहितीप्रमाणे माहिती घेतली 7:30 मुलं आहेत आणि 11:30 वाजले. त्यामुळं कार्यक्रमाचं नियोजन करत असताना थोडीशी आपण काळजी घ्यावी, कारण ती मुलं आलेत म्हणून आपण इथं आलेलो आहोत, त्यांच्यामुळे आपण आहोत. त्यामुळे ही काळजी कार्यक्रमाचं नियोजन करताना आपण जरूर घ्यावं असं मला या ठिकाणी नक्की सुचवायचं आहे. खऱ्या अर्थाने आजच्या स्वातंत्र्य निमित्ताने सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना मनापासून धन्यवाद. 80वा स्वातंत्र्य सोहळा आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने साजरा केलाय आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी या स्वातंत्र्याच्या सोहळ्यामध्ये भाग घेतला त्यांच्या खऱ्या अर्थाने आठवण होणं गरजेचं आहे. परंतु आजचा या कार्यक्रमाला अटेंड करण्यामागचा खऱ्या अर्थाने उद्देश असा होता की 1993-94 बॅच आणि सर्व बॅचेसने या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान त्या ठिकाणी दिलेलं आहे. असं असताना देखील मी सर्वांना निश्चितप्रमाणे शांतपणे सांगू इच्छितो की 1993-94 आमची जी बॅच आहे त्या बॅचचा एक माझी विद्यार्थी म्हणून आपल्याला सांगतो. माझे अनेक सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, उद्योजक मंडळी आमची या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांमध्ये त्या ठिकाणी आमच्या बॅचच्या कार्यक्रमामध्ये ठरलं की या ठिकाणी आपल्या विद्यालयाला आपण या ठिकाणी काहीतरी मदत केली पाहिजे. आपण ज्या शाळेने आपल्याला घडवलं त्या शाळेबद्दल आपल्याला काहीतरी ऋण व्यक्त करणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने या ठिकाणी जी काही अभ्यासिका सुरू करतो आहोत त्या अभ्यासिकेच्या खऱ्या अर्थाने उद्घाटनाच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. मी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला देखील आव्हान करेल, ज्या अगोदरच्या बॅचेस आहेत, आमच्या नंतरच्या बॅचेस आहेत, अनेक माजी विद्यार्थी मोठ्या प्रमाणामध्ये उद्योगात क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. या क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांची इच्छा आहे की शाळेसाठी गावासाठी काही ना काही योगदान आपण त्या ठिकाणी दिलं पाहिजे. त्याच योगदानामधून वाचनालयाची संकल्पना आणि ती ग्रंथालयाची संकल्पना दूर करणं, डेव्हलप करणं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी ही संकल्पना राबली गेली. आज त्या ठिकाणी आम्ही ग्रंथालयासाठी जी अभ्यासिका त्या ठिकाणी देत आहोत. उद्देश असा आहे की गाव आणि परिसरातील अनेक विद्यार्थी MPSC आणि UPSCचा अभ्यास करत आहेत. MPSC UPSCच्या अभ्यासामध्ये पार्टिसिपेट होत असताना त्यांना कुठेतरी एकांत मिळावा, अभ्यास मिळावा, अभ्यास करण्यासाठी ती जागा उपलब्ध व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या ठिकाणी अभ्यासिका त्या ठिकाणी दिली गेलेली आहे. प्राचार्यांबरोबर चर्चा करत असताना, डिस्कशन करत असताना मी हा मुद्दा स्पष्ट केला होता की जे ग्रंथालय आणि वाचनालय जे दिले गेले हे वाचनालय ते परिसरातील सर्व वाचकांसाठी उपलब्ध व्हावं, MPSC UPSCच्या अभ्यासकांसाठी उपलब्ध व्हावं एवढं या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. खूपच उशीर झालेला आहे, बोलण्यासारखं खूप आहे. जेव्हा निश्चित वेळ असेल त्यावेळेस नक्की त्या ठिकाणी मी आपल्याशी बोलेन. खूप काही बोलण्यासारखं आहे, खूप काही मुद्दे आपल्याकडे आहेत आणि म्हणूनच पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. स्वातंत्र्याच्या मनापासून धन्यवाद, शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. यानंतर समारोपाचं भाषण या ठिकाणी आपल्या गावचे सन्माननीय ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सदस्य
सन्माननीय सकारामजी भालेराव साहेब माजी गट विकास अधिकारी यांना विनंती करतो की आपण आम्हाला संबोधित करा. तर ज्या लोकांनी यामध्ये सहभाग घेतला बक्षीस देण्यामध्ये त्यांचं आणि ज्या मुलांनी बक्षीस स्वीकारलं त्या दोघांचंही अभिनंदन करतो. आणि यापुढं जे लोक बक्षीस देणारे आहेत त्यांनी नियोजनपूर्वक ज्या गोष्टीची गरज आहे या गोष्टीसाठी द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपण लोकांनी या ठिकाणी बराच वेळ बसून जो त्रास करण्याचा त्याबद्दलही अभिनंदन करतो. आणि 15 ऑगस्टच्या सर्वांना शुभेच्छा देऊन अभिनंदन करून या ठिकाणी सांगतो रामकृष्ण. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर आणि आजीबाजी विद्यार्थी ग्रामस्थ पालक आणि सर्व उपस्थित मान्यवर यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि यानंतर हा कार्यक्रम संपला असं मी अध्यक्षांच्या वतीनं आपण सांगतो. आता या ठिकाणी मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण विद्यालयामध्ये आज तयार झालेलं वाचन कक्ष याचं उद्घाटन आपल्या उपस्थितीमध्ये होणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. दोन्ही एकत्र करता खूप दिवसांनी पहिल्यांदा कार्यक्रम अटेंड केला. पॉसिबल नव्हतं. घ्या नारळ फोडा नारळ. सरपंच घ्या ना.
काही लावायला लागतं. जसं मोटिवेशनलच्या आमच्याकडे थोडं लेट झालंय त्याच्यामुळे काय युवा मित्रांना मनापासून धन्यवाद. जय जवान जय किसान जय विज्ञान. त्याच्यामध्ये शेतकरी आहे, त्याच्यामध्ये जवान आहे, त्याच्यामध्ये उद्योजक आहेत, त्याच्यामध्ये माझे आदरणीय ग्रामस्थ आहेत. म्हणून तुम्हाला तरुण मित्रांना मनापासून सलामी यासाठी आजच्या राष्ट्रीयच्या कार्यक्रमाच्या औचित्याने तुम्ही कळम आणि कळम परीक्षा कौशल्य यशस्वी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांच्या गुरुजनाने गौरवाचा प्रयत्न केला. तुमच्याच सावध आता कळलं का तुम्ही कांडून तुमच्या आव्हाड मुलीपर्यंत जाऊन नका जी अक्षरशः पालामध्ये राहते लवकर जाऊन कळंब जाऊन आहात आणि इथल्या 80चा सन्मान तुम्ही शाळेमध्ये केला. त्या आणि योगाकडे माझ्या घरामध्ये आपले आगमन झालं. म्हणून मी सगळे स्वागत करतो आणि स्वतंत्रच्या शुभेच्छा तुम्हाला देतो. तुम्हाला सगळ्यांना उत्तम आरोग्य दिला भाऊ. तुमच्या सगळ्यांची उद्योग व्यवसाय जे काही काम करते शेती किंवा कृषी किंवा पत्रकारिता किंवा मूळ आपला व्यवसाय या सगळ्यामध्ये तुम्हाला उत्तम अर्थसंपदा लाभो जेणेकरून भविष्य काळ तुमच्यातून असंच शैक्षणिक सामाजिक काम पुढे जाऊ आणि आपल्या गावातील अडचणी समस्या सोडवण्यासाठी आपण युवक कोण नाही ना दुसरी कोणी नाही म्हणून खऱ्या आता तुम्ही जबाबदार आदर्श नागरिक आहात याचा आम्हाला अभिमान आहे. ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय प्रतिष्ठान सानेगुरुजीच्या तमांच्या वतीनं आणि सगळं फॅमिली बांधवाच्या वतीनं मी आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि आजच्या स्पर्धेच्या शुभेच्छा देतो. जय हो मंगळ हो. आणि आज आपल्या एका मित्राचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा मनापासून पोचतो. सॉरी वाढदिवस तू कुठं या तुम्ही सगळी हो बस. डॉक्टरचा टेस्ट दिसतो तुला येऊ शकतो तू असं लावू शकतो. हो आज नाही का थांबा सगळी नाही राहू द्या सर. बरं या सगळी तुम्ही त्यांचा केला आमचा केला. घोषणा द्या जरा. भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. जय जवान जय किसान. जय जवान जय किसान. तमाम कर युवा कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद. आम्ही पण आनंदित, तुम्ही पण खुश राहा.